सर्वांना नमस्कार। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडून 3/2/2025 रोजी एक नवीन परिपत्रक आलेले आहे, ते आपण थोडक्यात पाहूया। विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्क्वॅप बाबतची माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये भरण्याबाबत। दिलेल्या संदर्भानुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानव प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। संदर्भ 2 नुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि संदर्भ 3 आहे SCRT पुणेची जी वेबसाईट आहे maa.ac.in या वेबसाईटवर स्क्वॅप टॅब दिलेला आहे, त्यावर scrt.data.web.app या नावाने स्वयंमूल्यमापनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या सदर लिंकवर माहिती आपल्याला भरायची आहे आणि ही सदर लिंक 28 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरावयाची आहे। सदर लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत। सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची असेल। संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयंमूल्यमापन करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची राहील। शाळांना मूल्यांकनासंदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांची असेल। माहिती भरण्याबाबत सर्व मुख्याध्यापक यांना सोबत दिलेल्या सूचना पत्राचे अवलोकन करून माहिती भरण्याबाबत कळविण्यात यावे। स्क्वॅपबाबत मार्गदर्शनपर व्हिडिओ SCRT पुणे यांच्या स्क्वॅप टॅबमधील स्क्वॅप व्हिडिओ या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत। माहिती भरण्यापूर्वी सर्व मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहण्यासाठी सूचित करावे। स्क्वॅपबाबत शासन निर्णय SCRT पुणे यांच्या स्क्वॅप टॅबमधील स्क्वॅप शासन निर्णय या सब टॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत। माहिती भरण्यापूर्वी सर्व शासन निर्णयांचे अवलोकन करण्याविषयी सूचित करावे। मूल्यांकनासंदर्भात काही तक्रार किंवा स्क्वॅप लिंक भरण्याबाबत काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास scwap@maa.ac.in यांना ईमेल करायचा आहे। जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर बाह्य मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारा मूल्यांकन केले जाणार आहे। बाह्य मूल्यांकनानंतर ज्या मानकामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे अशा मानकांचा विकास आराखडा तयार करणे शाळांना बंधनकारक राहील व स्क्वॅप पोर्टलवर अपलोड करण्याबाबत सूचना प्राप्त होताच अपलोड करणे बंधनकारक राहील। हे तर महत्त्वाचं आहे। आता इथे टक्केवारीनुसार आपल्या शाळांना मिळणारी श्रेणी दिलेली आहे आणि मिळालेल्या श्रेणीचा उल्लेख आपल्याला शाळेच्या दर्शनी भागात तसेच शाळेचा जो लेटर हेड असतो त्याच्यावरती सुद्धा करावयाचा आहे। वेब पोर्टलवर माहिती भरण्या अगोदर मुख्याध्यापकांना काही इथे सूचना दिलेल्या आहेत। वेबसाईटवर माहिती भरण्यापूर्वी करावयाच्या बाबी। माहिती भरण्यापूर्वी आपल्याला देण्यात आलेल्या स्क्वॅप मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करावा। ही मार्गदर्शक पुस्तिका आपल्याला SCRTच्या maa.ac.in या वेबसाईटवर स्क्वॅप टॅबमधील स्क्वॅप मार्गदर्शक पुस्तिका या सब टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। स्क्वॅपबाबत SCRTच्या maa.ac.in या वेबसाईटवर स्क्वॅप या टॅबमधील स्क्वॅप व्हिडिओ या सब टॅबवर उपलब्ध असणारे सर्व व्हिडिओ पाहावेत। वेबसाईटवर देण्यात आलेल्या शासन निर्णयाचे वाचन करावे
आपल्या शाळेतील सर्व घटकांशी म्हणजेच शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, विद्यार्थी यांच्याशी स्क्रॅप मूल्यमापनाबाबत चर्चा करावी. पुस्तिकेत दिलेल्या मानकनिहाय शाळेत उपलब्ध असणारे कागदपत्र किंवा दस्तऐवज एकत्रित करावेत. प्रत्येक मानकासाठी निर्धारित केलेले पुरावे गुगल ड्राईव्हला सर्वप्रथम सेव्ह करावे व गुगल ड्राईव्हला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करून फाईल सेव्ह करावी. वेबसाईटवर माहिती भरताना लक्षात घ्यावयाच्या बाबी. SCERTच्या वेबसाईटवर स्क्रॅप टॅबमधील स्क्रॅप मार्गदर्शक पुस्तिका या सब टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यावरील या वेबसाईटवर स्क्रॅप मूल्यांकन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपणाला लॉग इन हे पेज ओपन होईल. लॉग इन पेजवर आपल्याला 2 टॅब देण्यात आले आहेत, खाते तयार करा आणि लॉग इन. तर आपण पहिल्यांदाच या वेबसाईटवर लॉग इन करत असू तर आपल्याला अकाउंट ओपन करावं लागतं, म्हणजेच खाते तयार करा या टॅबवर आपल्याला क्लिक करावे लागेल. यापूर्वी या लिंकवर आपण खाते तयार केले असेल तर मात्र लॉग इन या टॅबवर क्लिक करावे लागेल. खाते तयार करताना पहिल्यांदा वरील बाजूस मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा अधिकृत ईमेल ID नमूद करायचा आहे आणि या संकेतस्थळासाठी म्हणजे या वेबसाईटसाठी जो पासवर्ड बनवला आहे तो टाकायचा आहे. विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करून आपण नवीन पासवर्ड रिसेट करू शकतो. च्या खाली दिलेल्या टॅबवर मुख्याध्यापक यांनी क्लिक करावे आणि संकेतस्थळासाठीचा 8 अंकी अक्षरी पासवर्ड तयार करावा आणि लॉग इन झाल्यानंतर दिलेली माहिती एक स्टेप बाय स्टेप आपण वाचून भरू शकतो. स्क्रॅपबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओसुद्धा पहा, जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे.